ओबीसींचा आज बीड शहरामध्ये एल्गार मेळावा होतोय। स्वतः गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत। सर, ओबीसी एल्गार मेळावे सातत्याने होत राहतात। आज बीडमध्ये बीडमध्ये माननीय छगन भुजबळ साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ओबीसी नेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठा एल्गार मेळावा बीडमध्ये होतोय। मुळात बीड ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या या सगळ्या लढ्यामध्ये निर्णायक सभा आज बीडमध्ये होते। निश्चितपणे काहीतरी वेगळी दिशा ओबीसींच्या या आरक्षणाच्या लढ्याच्या बाबतीमध्ये बीडमधून मिळेल अशी मला एक आशा आहे। बीडमध्ये काही दिवसांपूर्वी प्रचंड जाळपोळ झाली होती, त्यानंतर मनोज जरंगे यांचीही मोठी सभा झाली। आता तुमची सभा होते, जाळपोळ ते सभा कसं बघता? नाही बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु त्यामध्ये कुणाची तरी घरं जाळणं, टार्गेट करून घरं जाळणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्रानं सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघितलं। आणि बीडमधली परिस्थिती घडल्यानंतर महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं। अरे, जर आमदारांची घरं ही लोक जर जाळत असतील तर सर्वसामान्य गावामध्ये 2-4 घरं असणारा सुतार, लोहार, कुंभार, सोनार, नाभिक असे छोटे छोटे समाज यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं। आणि आज बीडमध्ये सभा होते तर सगळ्या ओबीसींना आधार देणं, ओबीसीचं संघटन करणं, ओबीसींना एकत्रित करणं आणि जे आक्रमण ओबीसीच्या आरक्षणावरती सुरू आहे त्यापासून ओबीसीच्या आरक्षणाचं हक्काचं संरक्षण करणं ही आज आमच्या सभेची खरी बाजू आहे। पण या ज्या सभा होत आहेत यातून राजकीय ध्रुवीकरण सुद्धा होतंय, ओबीसी एकवटतोय, याचा फायदा भाजपला होतोय असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक म्हणतात। बघा, आता राजकारणाचा विषय आत्ताच्या घडीला बोलणं उचित ठरणार नाही। मग ओबीसीने एकत्र यायचं का नाही यायचं? आज ओबीसीमध्ये 346 जातींचा समावेश आहे, मोठ्या प्रमाणात ही संख्या आहे, ज्याची लोकसंख्या 52% वर आहे। आणि त्यामुळं अशा आरक्षणाचा फायदा अजून म्हणावा तितका ओबीसीतल्या सगळ्या घटकांना झाला नाही। ओबीसीतल्या किती जाती असे आहेत की ज्यांना अजून मंत्रालय माहीत नाही, ज्यांचा कधी अजून आमदार निवडून यायचा विषयच नाही, ते गावचे साधे सरपंच पण झालेले नाहीत। प्रशासकीय टक्केवारीचा विचार केला तर प्रशासकीय टक्कासुद्धा फार खालच्या लेवलला आहे। आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत एखादी पंगत जेवायला बसली आहे आणि त्या पंक्तीतल्या शेवटच्या 5-50 माणसाला अजून जेवणच पुरलं नाही आणि इकडं जेवण संपलं आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरं कुणीतरी येऊन म्हणतं या पंक्तीमध्ये आम्हाला जेवायला वाढा, तर ही परिस्थिती निश्चितपणे चांगली नाही। आणि त्यामुळं ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणं राजकीय हा विषय नंतरचा आहे, राजकारण तर ओबीसीनी केलंच पाहिजे, कारण ओबीसी राजकारणापासून दूर राहिले म्हणून तर ओबीसींच्या वरती ही चुकीची वेळ आता आलेली आहे। ओबीसीने निश्चितपणे राजकारण केलंच पाहिजे, पण आता जे संघटन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते सगळ्या ओबीसींच्या मध्ये जागृती करणं, सगळ्यांना एकत्रित करणं हा हेतू आमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे। तुम्ही म्हणताय ओबीसी एकवटला पाहिजे, मात्र दुसरा मुद्दा असा आहे की ओबीसींचे जे मोठे नेते आहेत, खास करून भाजपमधले नेते असतील, काँग्रेसमधले नेते असतील, हे या मेळाव्याला उपस्थित लावत नाहीत। इथं सुद्धा पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे मेळाव्याला येत नाहीत। नाही, आता आज जिल्ह्यामध्ये मेळावा आहे। खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व, दोघांचंही मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठ्या पदावरती त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे आणि मुळात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनीच ओबीसींच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे, फार मोठं त्यांचं योगदान आहे। सर्वसामान्य घटकांना राजकारणामध्ये प्रगल्भ करण्याचं फार मोठं काम स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळं मेळाव्याला येणार आहेत का नाहीत मला माहीत नाही, परंतु त्यांचं ओबीसीचं काम पहिल्यापासून जोरात सुरू आहे आणि त्यांचं पाठबळ, त्यांचा पाठिंबा ओबीसीच्या अंतर्गत निश्चित आहे। अरे काय, आता त्यांना विचारा नेमकी काय परिस्थिती आहे। दुसरे 2 प्रश्न आहेत। मनोज जरंगे पाटील हे 20 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, त्या ठिकाणी 3 कोटी लोक येणार आणि मुंबई आम्ही जाम करणार असं ते सांगतात, काय भूमिका आहे? बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। कुणी आंदोलन करावं, कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं, कुठं आंदोलन करावं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे। त्यामुळे त्यांचं जर आंदोलन होणार असेल तर तो लोकशाहीचा एक भाग आहे असं आम्ही समजू। पण त्या दरम्यान ओबीसी सुद्धा मुंबईमध्ये धडकणार असं काही सोशल मीडियावरती मेसेजेस यायला लागले? नाही, आता मेसेजेस आहेत पण त्याचं काही नियोजन आहे असं मला अजून तर माझ्या कानावरती नाही। तर होते गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।